पशुपती व्रत हे भगवान शिवशंकरांचं व्रत आहे. या व्रतासाठी सोमवारी सकाळी आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजेसाठीचं ताट तयार करावं आणि पाण्याचा कलशही भरून घ्यावा. हे साहित्य घेऊन आपल्या जवळच्या महादेवांच्या मंदिरात जाऊन महादेवांचा जलाभिषेक करावा. पूजेच्या वस्तू तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार घेऊ शकता. पशुपतीनाथाच्या पूजेच्या ताटात तुम्ही तांदूळ, बेलाची पानं, फुलं, प्रसाद आणि दक्षिणा मात्र नक्की घ्या. आपली पूजा संपल्यानंतर दक्षिणा आणि प्रसाद तेथे वाटून द्या. दिवा लावून तेथे आरती करा. त्यानंतर भगवान पशुपतीनाथ यांना तुमची मनोकामना सांगा. संकट दूर करण्याची विनंती महादेवांना करा. सकाळच्या पूजेनंतर संध्याकाळी पशुपतीनाथांची पूजा करावी. त्यासाठी सकाळी तयार केलेले ताट पुन्हा संध्याकाळी तयार करून मंदिरात न्यावं. प्रसाद बनवावा. त्या प्रसादाचे 3 भाग करावेत आणि ते 3 भाग तिथे ठेवावे आणि भगवान शिवशंकरांना ते सगळं समर्पित करावं. पूजेनंतर ते 3 भाग पैकी 2 भाग मंदिरात ठेवावे लागतात आणि 1 भाग घरी आणावा. पूजेला जाताना 6 दिवे घेऊन जावे. त्यातील 5 दिवे मंदिरात लावावे आणि त्यातला 1 दिवा न लावता घरी घेऊन यायचा. तुम्ही घरात प्रवेश करत असताना मुख्य दरवाजाच्या उजव्या हाताला तो दिवा लावल्यानंतर पुन्हा तुमची इच्छा मनोभावे भगवान शिवशंकरांना सांगायची आणि मगच आपल्या घरात प्रवेश करायचा. भगवान पशुपतीच्या उपवासाचा नियम आहे की सकाळी फळे खाल्ली जातात आणि संध्याकाळी पशुपतीनाथांची पूजा केल्यानंतर भोजन केले जाते. संध्याकाळच्या पूजेच्या वेळी प्रसाद 3 भागांमध्ये विभागणी करून घ्यावी. ते 3 भाग महादेवांना अर्पण करावे आणि 1 भाग घरी घेऊन यावा. या घरी आणलेल्या 1 भागाचा प्रसाद आधी आपण खावा आणि नंतर घरातल्या सगळ्या व्यक्तींना द्यावा. तो प्रसाद ग्रहण केल्यानंतर जेवण करावे. मंडळी, हा उपवास करताना आपण जे जेवण करतो त्या जेवणात मीठ खाणं चालतं. या उपवासाला मीठ वर्ज्य नाही, त्यामुळे मीठ खाल्ले तरी काही हरकत नाही. या उपवासाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही या उपवासाच्या पहिल्या दिवशी ज्या शिवमंदिरात जाणार आहे, पशुपतीनाथांचं पूजन करणार आहे, ज्या मंदिरात जाऊन तुम्ही पशुपतीनाथांच्या व्रताची सुरुवात केली आहे, त्याच मंदिरात तुम्हाला प्रत्येक सोमवारी पूजेसाठी जायचे आहे. या पूजेसाठी तुम्ही मंदिर बदलू शकत नाही असे शास्त्र सांगते. यानंतर तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की हे व्रत किती सोमवारी करायचे? तर हे व्रत तुम्ही तुमच्या श्रद्धानुसार करू शकता. तुम्हाला किती सोमवार करायचे आहेत हे तुम्ही आधी ठरवून घेऊ शकता आणि त्याचा संकल्प तुम्हाला पहिल्या सोमवारी करायचा आहे आणि तितके सोमवार पूर्ण होईपर्यंत त्याच मंदिरात पूजेसाठी तुम्हाला जायचे आहे. हे उपवास करत असताना प्रवास जास्त करू नये. काही महिला हे व्रत 5 सोमवार सलग करतात. काही अडचणी आल्यास 1 सोमवार जास्त करावा किंवा इतर काही कारणं असल्यास 1 सोमवार जास्त करावा. तर मंडळी, सलग 5 सोमवारचं हे व्रत तुम्ही इच्छापूर्तीसाठी करू शकता. या व्हिडिओमधून आपण अगदी थोडक्यात बघितलं आहे की पशुपती व्रत कसे करावे, त्याची पूजा कशी करावी. ही थोडक्यात माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी खात्री आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.